बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानाचा यंदा देखील फज्जा उडालाय। यावर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेदरम्यान कॉप्यांचा महापूर दिसून येतोय। वैजापुरात भरारी पथकाच्या धाडीत 125 विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळलेले आहेत। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। कॉपी मुक्त अभियानाचे 3-13 100 मुलांची सामूहिक कॉपी। 12वीच्या जीवशास्त्राच्या पेपरला कॉपीचा ढीग। गाईड, मायक्रो झेरॉक्स, स्पार्क गाईडच्या चिठ्ठ्यांचा खच। सामूहिक कॉपीत विद्यार्थी दंग। बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त होत आहेत की कॉपी युक्त होत आहेत असा प्रश्न पडावा इतकं विदारक चित्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिसलं। संभाजीनगरच्या जटवाडा आणि वैजापूरमध्ये सामूहिक कॉपीचा प्रकार करून बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण संस्थेनंही हरताळ फासला। भरारी पथकानं केलेल्या पाहणीत सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला। परीक्षा हॉलमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाईड, पुस्तके, पॉकेट स्टडीज, झेरॉक्स बाहेर पडल्याचे दिसून आले। खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉपी बाहेर पडल्यामुळे शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने सर्व कॉप्या एकत्रित जमा केल्या आणि त्यानंतर त्याचा पंचनामा करण्यात आला। शिक्षण विभागाच्या भरारी पथकाच्या धाडीत काय आढळलं तर राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयात सामूहिक कॉपी सुरू होती। 125 विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून कॉपी सुरू होती। भरारी पथकानं परीक्षा केंद्रावर धाड टाकली। संस्था सचिवाच्या कार्यालयात झेरॉक्स मशीन आढळल्या। 124 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकसारखंच उत्तर आढळलं। निमगावच्या कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयात कॉपीचा प्रकार घडला। परीक्षा हॉलच्या खिडक्यांबाहेर गाईड, स्पार्क गाईड, मायक्रो झेरॉक्स, नवनीतसह कॉप्यांचा खच होता। या सामूहिक कॉपी प्रकरणात शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालकांसह 17 पर्यवेक्षकांविरुद्ध गुन्हे नोंदवल्याची माहिती शिक्षण अधिकारी लाटकर यांनी दिली। प्रत्येक हॉलमध्ये जे पर्यवेक्षक आहेत हे यासाठी जबाबदार आहेत। तसेच केंद्र संचालक आणि संबंधित संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या सर्वांनी मिळून या विद्यार्थ्यांना सहकार्य केलं आहे असं त्या ठिकाणी दिसून आलं। त्यामुळे त्या केंद्राचे केंद्र संचालक आणि त्या ठिकाणी वर्गावरती असणारे सर्व पर्यवेक्षक तसेच संबंधित संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश आपल्याला सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्याकडून प्राप्त झाले आणि म्हणून इमारतीच्या आजूबाजूला परीक्षा दालनांबाहेर कॉप्यांचा ढीग बघून खरंच या बोर्डाच्या परीक्षा आहेत का असा प्रश्न पडावा इतकं भयानक चित्र होतं। त्यामुळे कॉपी मुक्त अभियान खरंच राबवायचं असेल तर नियम आणि शिक्षा कठोर होण्याची गरज व्यक्त होतीये। झी 24 ताससाठी विशाल करोळे, छत्रपती संभाजीनगर।